नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला या गोष्टी खरेदी करा. अन्न आणि संपत्तीचा भंडारा भरतील आणि तुम्हाला मोठे पुण्य मिळेल. हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचे खूप महत्त्व आहे. ह्या वर्षातील सर्वोत्तम आणि सर्वात शुभ काळ मानला जातो. या तिथीला सोयसिद्ध मुहूर्त असेही म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी कोणतेही शुभकार्य न पाहताही करता येते. अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न, घर करणे, नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी शुभकार्य सुरू करणे खूप शुभ मानले जातात. या दिवशी शुभ कार्य करण्यासोबतच सोने चांदी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी सोने खरेदी केल्याने वर्षभर आनंद आणि समृद्धी मिळते. परंतु जर सोने खरेदी करणे तुमच्या बजेटच्या बाहेर असेल तर तुम्ही इतर काही गोष्टी देखील खरेदी करू शकता. शास्त्रानुसार जर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्यापासून बनवलेल्या कोणत्याही वस्तू खरेदी केल्या तर जर तुम्ही ती खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही इतर काही गोष्टी देखील खरेदी करू शकता. यामुळे देवी लक्ष्मी आणि संपत्तीचा देवता कुबेर यांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अक्षय तृतीया कधी आहे हे सांगणार आहोत आणि जर तुम्ही या दिवशी सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर देवी लक्ष्मी आणि कुबेरजींचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात. पण त्याआधी जर तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद तुमच्यावर सर्वांवर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी विष्णू नक्की लिहा. अक्षय तृतीया कधी आहे आणि त्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते प्रथम जाणून घेऊया. अक्षय तृतीया बुधवारी 30 एप्रिल 2025 रोजी पहाटे 5:41 ते दुपारी 12:18 पर्यंत असेल. अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्तावर केलेले प्रत्येक काम यशस्वी होते असे मानले जाते की चला तर मग जाणून घेऊया अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे. अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्त्व खूप विशेष मानले जाते. याला युगदिती असेही मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूचा पुत्र परशुराम यांचा जन्म झाला होता. अक्षय तृतीयेच्या दिवशी कृष्णाने युधिष्ठिराला अक्षय पत्र दिले ज्यामध्ये अन्न कधीच संपत नव्हते. या पत्रापासून युधिष्ठिर गरजू लोकांना जेवण देत असे म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते. त्रेतायुगाची सुरुवातही अक्षय तृतीयेच्या दिवसापासून झाली. या शुभ दिवशी गंगा देखील पृथ्वीवर अवतरली. अनेक खास वैशिष्ट्यामुळे अक्षय तृतीयेचा दिवस हा वर्षातील सर्वात शुभ काळ मानला जातो. चला आता अक्षय तृतीयेला कोणती वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते ते जाणून घेऊया. क्रमांक 1 कापूस. अक्षय तृतीयेला कापूस खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही कोणतेही महागडी वस्तू खरेदी करू शकला नसाल तर या दिवशी कापूस खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेला कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती येते आणि संपत्ती चांगली वाढ होते. क्रमांक 2 श्रीयंत्र. जर तुम्ही अक्षय तृतीयेला सोने खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की अक्षय तृतीयेला हा श्रीयंत्र घरात आणण्यासाठी सर्वात शुभ दिवस आहे. या दिवशी योग्य विधीसह श्रीयंत्राची स्थापना करावी. क्रमांक 3 सेंद्रिय मीठ. अक्षय तृतीयेला सेंद्रिय मीठ खरेदी करणे शुभ मानले जाते. सेंद्रिय मीठ हे भौतिक सोयीचा स्वामी शुक्र, आई आणि मानसिक शांतीचा कारक ग्रह चंद्रदेव यांच्याशी संबंध असल्यामुळे असे म्हटले जाते की या दिवशी शुद्ध मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते. परंतु या दिवशी सेंद्रिय मीठ चुकूनही खाऊ नये. क्रमांक 4 दक्षिणावर्ती शंख. तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख देखील खरेदी करू शकता. दक्षिणावर्ती शंख देवी लक्ष्मीला अत्यंत मानला जातो. असे म्हटले जाते की ते घरात ठेवल्याने नेहमी सुख आणि समृद्धी येते.
क्रमांक 5, भांडे खरेदी करणे. अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे महत्त्व सोने खरेदी करण्याइतकेच मानले जाते. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी मातीचे भांडे जसे की भांडे, दिवा इत्यादी घरी आणू शकता. असे केल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होते, कुटुंबातील सदस्याची चांगली प्रगती होते. क्रमांक 6, पिवळी मोहरी. अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे शुभ मानले जाते. या शुभ दिवशी बार्ली किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे हे सोने आणि चांदी खरेदी करण्यासारखे मानले जाते. अक्षय तृतीयेला घरी बार्ली किंवा पिवळी मोहरी आणल्याने लक्ष्मीची कृपा होती. क्रमांक 7, भांडी किंवा काऊर शेल खरेदी करणे. अक्षय तृतीयेला भांडी किंवा कवडी खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही तांब्याचे किंवा पितळेची भांडी खरेदी करून घरी आणू शकता. असे केल्याने संपत्ती वाढते. काऊर शंख देवी महालक्ष्मीचे खूप प्रिय आहेत. या दिवशी काऊरी शंख खरेदी करून ते देवी लक्ष्मीच्या चरणी ठेवल्याने पैशाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. क्रमांक 8, तूप खरेदी करणे. हिंदू धर्मात तूप खूप पवित्र मानले जाते कारण ते केवळ वाईट दूर करत नाही तर अनेक रोग, आरोग्याशी संबंधित समस्या, नकारात्मकता दूर करण्याचे देखील मदत करते. तुपाचा वापर पूजेमध्ये तसेच हवन इत्यादीमध्ये केला जातो आणि घरात तुपाचे दिवे लावल्याने सर्व गोष्टी शुद्ध होतात, नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरातील सौभाग्य येते. जर तुम्ही या दिवशी तूप खरेदी केले तर तुमच्या जीवनात नेहमीच आनंद राहतो आणि ते सर्व वाईट गोष्टीचा नाश करण्याचे मदत करते. 9 क्रमांक, एकाक्षी नारळ. अक्षय तृतीयेला एकाक्षी नारळ खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते आणि ते अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते. हिंदू धर्मात एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. क्रमांक 10, देवी लक्ष्मीच्या चरणी या तिच्या पूजा केल्याने लाभ मिळतात. क्रमांक 11, धान्य खरेदी करा. असे मानले जाते जर तुम्ही अक्षय तृतीयेला धान्य खरेदी केले तर तुमच्या आयुष्यात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. खरे तर अक्षयाचा अर्थ असा आहे की जो कधीही क्षय पावत नाही, म्हणजे जो कधीही संपू शकत नाही. जर तुम्ही या दिवशी शुभ संकेत म्हणून धान्य खरेदी केले तर तुमच्या आयुष्यात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. क्रमांक 12, तुळशी. सनातन परंपरेत तुळशीला विष्णू प्रिय असे म्हटले जाते. ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि लक्ष्मी नारायण दोघांचेही आशीर्वाद त्यावर वाहतात असे मानले जाते. अशा परिस्थितीत सुख आणि सौभाग्य मिळवण्यासाठी या अक्षय तृतीयेला तुमच्या घरी तुळशीचे रोप आणा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शमीचे रोप सोबत आणू शकता आणि ते तुमच्या घरात लावू शकता. क्रमांक 13, कासवाची मूर्ती. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पारा किंवा स्फटिकापासून बनवलेले कासव घरी आणू शकता. यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही याचीही खात्री होईल. तुम्ही ते ईशान्य कोपऱ्यात स्थापन करू शकता. क्रमांक 14, डाळी. जर तुम्ही या दिवशी डाळी खरेदी केल्या तर ते तुमच्यासाठी अत्यंत मानले जाते. या दिवशी डाळीसोबतच तांदूळ खरेदी करणे देखील शुभ मानले जाते कारण ते तुमच्या आयुष्यातील शुभेच्छा आणते. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की तांदूळ हे सर्व नकारात्मक शक्तीचा नाश करण्याचे मदत करते, म्हणूनच ते पूजेमध्ये देखील वापरले जाते. क्रमांक 15, घर. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही नवीन घर खरेदी करू शकता. या दिवशी तुम्ही कोणत्याही मौल्यवान वस्तू खरेदी केल्या तरी कायमच त्यात वाढ होती आणि शुभेच्छा देते. हे तारीख कुटुंबासाठी समृद्धी आणते, म्हणून या दिवशी गृहप्रवेश करणे देखील शुभ आहे. नवीन घर खरेदी केल्यानंतर गृहप्रवेशानंतर सत्यनारायण कथा आवश्यक करावी.
घरात व्यतिरिक्त तुम्ही जमीन देखील खरेदी करू शकता. क्रमांक 16, वाहन. या शुभ तारखेला तुम्ही सोने किंवा घर खरेदी करण्याव्यतिरिक्त स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करू शकता. वाहन खरेदी करताना शुभ वेळ, शुभ तिथी, शुभ नक्षत्र, लग्न इत्यादी गोष्टी विचारात घेतल्याने जातात. परंतु अक्षय तृतीयेला हा अबुज मुहूर्त असल्याने या दिवशी वाहन खरेदी करता येत नाही. वाहन खरेदी केल्यानंतर विधीनुसार त्याची पूजा करा. वाईट नजर टाळण्यासाठी गाडीवरून नारळ फिरवा, नंतर तो गाडीसमोर फोडा. क्रमांक 17, सोने. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे खूप शुभ असते, परंतु सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे या दिवशी सोने खरेदी करणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे. जर तुम्ही सोने खरेदी करू शकलात तर तुम्हाला खूप पुण्य मिळते आणि घरात सुख आणि समृद्धी येते. हे देवी लक्ष्मी आणि संपत्तीची देवता कुबेरजी यांचा आशीर्वाद घेऊन येते. क्रमांक 18, चांदी. जर तुम्ही सोने खरेदी करू शकत नसाल तर चांदीचे नाणे खरेदी करा. ते तुमच्या बजेटमध्ये असेल तर. तसेच चांदीचे नाणे आणल्याने घरात अशुभ मुहूर्त टळला जातो.